हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर कशा आहात सर्वजण? तर आजच्या दिवशी आजचा थोडासा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. कारण का तर आपल्या फायनान्शियल कंडिशनमध्ये आपण जे काढलेले दिवस आहेत ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात असतात आणि हे आपण कुणाशी तक्रार करत नाही किंवा कुणाबद्दल बोलत नाही. फक्त आपल्याला जो अनुभव आलेला आहे ना, म्हणजे मला स्वतःला जो अनुभव आलेला आहे ना, तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपल्याकडे कर्जाचा बोजा असतो, ज्यावेळेस आपल्या डोक्यावर कर्ज असतं, ज्यावेळेस आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यावेळेस खर्च खूप वाढलेला असतो आणि खर्च खूप वाढलेला असल्यामुळे आणि आपल्या मागे कर्ज असल्यामुळे आपण नेहमी सतत टेन्शनमध्ये राहतो. तर मग त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? आपण बाहेरही पडू शकत नाही कारण आपली मुलं लहान असतात आणि आपण पैसाही बजेटमध्ये वापरू शकत नाही. कारण कसं असतं, ज्यावेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस पैसा हा पाण्यासारखा लागतो आपल्याला घरामध्ये. म्हणजे खूप पैसा लागतो. ज्यावेळेस आपले वडीलधारी माणसं आपल्या घरामध्ये सतत नेहमी म्हणजे त्यांनासुद्धा दवाखाना वगैरे लागतो, मुलांनासुद्धा छोटे छोटे असतात, त्यावेळेस आपल्या गरजा ह्या खूप वाढलेल्या असतात आणि येणारी पैशाची आवक जी आहे ना ती खूप कमी असते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एक माझ्या डोक्यावर मी तुम्हाला सांगते, 3.5 लाखाचं कर्ज होतं आणि त्यावेळेस मला पगार होती 6,000 रुपये. माझ्या मिस्टरांनासुद्धा 6,000 रुपये पगार होती आणि आम्ही पुण्यात आलो. त्यावेळेस आम्हाला पुण्यात आल्यावर 2 महिने काम नव्हतं. अगदी 2 महिने काम नसल्यामुळे आम्ही तर 1 महिन्याची 1-1.5 महिन्याची समज स्वतःवरच अवलंबून, म्हणजे डायरेक्ट नोकरीवर अवलंबून न राहता आपण तोपर्यंत आपण काम वगैरे लागेपर्यंत आपलं घर धकलं पाहिजे अशा परिस्थितीत आलेलो होतो. पण तरीही ज्यावेळेस 6,000 रुपये पगार आणि आपल्याकडे 3.5 लाख रुपये कर्ज आहे, त्यावेळेस आपल्याला किती खर्च करायचा आणि किती देणं द्यायचं ह्याचं टेन्शन असतं. आणि त्यामध्ये मुलं छोटे असल्यावर आपण काय करतो, तर एकदम तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मुलं छोटे असतात ना त्यावेळेस आपल्याला सिटीमध्ये तर आपण काय करतो, घर एकावर धकणं शक्यच नसतं. मग त्यावेळेस आपल्याला पुरुषांना आधार देणंसुद्धा गरजेचं असतो. तर त्यावेळेस असं नव्हतं की आताच्या काळानुसार जर बघितलं तर त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती. आता तशी परिस्थिती भाडेकरूवर बी नाही आणि मालकावर बी. मालकावर तर नसते, पण आत्ताचे जे भाडेकरू राहतात ना त्यांच्या रूम वगैरे सगळं व्यवस्थित बघून राहतात. तसं आपण काहीच बघितलं नव्हतं. पण तरीसुद्धा पहिलं प्राधान्य संकटाच्या काळात उभा असतो तो आपल्या पाठीशी भाऊ. भाऊ हा लहान असो मोठा असो, भावाला पहिलं प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही आणि भाऊ सर्वप्रथम आपल्या पाठीशी उभा राहतो, तो म्हणजे आपला भाऊ. तर खरंच भावाची जशी होईल तशी, लहान भाऊ जरी असला ना तरीसुद्धा जशी होईल तशी साथ आपल्याला आपल्या भावाची असते. तर मला एक सांगायचं की सुरुवातीपासून म्हणजे भाऊ बहिणीच्या सोबत राहतो. तर आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला रूम बघण्यापासून ते आमचं म्हणजे जॉब लागेपर्यंत खूप म्हणजे येणं जाणं, जॉब कुठे आहे, मुलं व्यवस्थित राहतात का बघितलेलं आहे. तर पहिलं श्रेय हे साथ देण्यामध्ये मी भावाचं ठरेल आणि भाऊ खरंच बहिणीच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभा राहतो. तर चला, ते झालं एक साथ म्हणून. पण ज्यावेळेस आपण आपल्या मागे कर्ज वगैरे असतं ना त्यावेळेस आपण काय करतो, तर आता 6,000 पगार म्हटल्यावर आपण देणं किती देणार आणि घर खर्च किती भागवणार. दोघांचा मिळून 12,000 पेमेंट यायचं आम्हाला. तर 12,000 पेमेंट येत होतं. तर त्यावेळेस रूम भाडं थोडंसं कमी होतं. पण मी असं ठरवलेलं होतं की आपल्या मागं देणं घेणं भरपूर आहे ना, तर आपण एक जणाचं पेमेंट द्यायचं. पण मी एक जणाचं पेमेंट न देता काय करायची, 12 तासाची ड्युटी करायची. ज्यावेळेस 12 तासाची ड्युटी करायची त्यावेळेस मला पेमेंट यायचं 9,000. आणि मुलं लहान असल्यावर आम्ही ड्युट्या कशा करायचो, तर एक जणांनी ड्युटीला म्हणजे डेची ड्युटी एक जणांनी करायची, नाईटची ड्युटी एक जणांनी करायची. तर हा खूप कसरतीचा काळ आहे आणि ह्या काळामधल्या आठवणी खरंच आयुष्यभर माणूस नाही विसरू शकणार अशा आहेत. तर तुम्हाला सांगते, मी 12 घंटे जॉब केलेला आहे आणि 12 घंटे त्यावेळेस माझी मुलगी 3.5 वर्षाची होती आणि ज्यावेळेस मुलगी छोटी होती ना त्यावेळेस आता आपण आपल्या परिस्थितीमध्ये मुलांनासुद्धा ओढतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो. कारण काय असतं ना, ज्यावेळेस मी पुण्यात आले ना त्यावेळेस मुलं माझे सगळेच लहान होते आणि इथे कुणाचीच ओळख नव्हती. जसं की तुम्हाला म्हटलं भाऊ माझा तेवढा तो पण इथं जवळ नव्हता, 25 किलोमीटर लांब राहत होता आणि मग तिथून त्याचं येणं जाणं रोजची रोज तर शक्य नाही आहे. आणि तरी पण तो आठवड्याला 15 दिवसाला यायचा आणि
बघायचं असं काय चाललंय कसं चाललंय म्हणून. तर असो सगळ्याच गोष्टी सांगणं खरंच खूप अवघड असतं. तर मुलगी 3.5 वर्षाची होती आणि त्यावेळेस मग आम्ही एक जण ड्युटीला जायचो, एक जण घरी जायचो. तर त्या 12 तासाची ड्युटी केल्याच्यानंतर मी रुटीन ठेवलेलं. मी रुटीन कसं ठेवलेलं, तर आपण म्हणतो ना मुलं लहान आहेत, घराबाहेर पडायचं कसं, जॉब करायचा कसा आणि घर खर्च धकवायचा कसा. तर त्यावेळेस आम्ही दोघं जणं म्हणजे एकमेकांना 8-8 दिवस भेटायचो पण नाही. म्हणजे कसं की मी जायची आणि ह्यांनी यायची, ह्यांनी जायची आणि मी यायची. तर असं आमचं रुटीन चालू होतं. आणि घरचं रुटीन कसं होतं, जॉबवरून आल्याच्यानंतर मी नाईट घेतली होती. 3 वर्ष मी नाईट केलेली आहे, रात्रभर जागून. आपण म्हणतो ना एक रात्र जर आपण जागलो तर आपल्याला चिडचिड होते, झोप येत, मनाची चिडचिड होते आणि त्याचबरोबर आपल्याला काय होतं, हे होत नाही, काम सुधरत नाही आणि तब्येत बिघडती. पण मी एक सलग 3 वर्षे नाईट केलेली आहे आणि घरी आल्याच्यानंतर पटपट सगळं आवरायचं. घरी येईपर्यंत 8 वाजायचे आणि 8:30 पर्यंत सगळं आवरलं पाहिजे. तर त्या पद्धतीने आवरायचे ना. आवरायला कसं होतं, आताच्यासारखे गॅस पण नव्हते. आता गॅस आहेत, त्यावेळेस राखेल भेटत होतं. जे राखेल भेटत होतं ना, तर ते राखेलनं स्टोव पेटवायचा आणि मग मी त्या स्टोववर कधी पाणी तापणार, कधी अंघोळ्या होणार आणि कधी स्वयंपाक होणार. तर त्यासाठी मी मुलांना थंड पाण्याने आंघोळी घालायचे, मी पण आणि मुलांनी पण. 2 महिने, सुरुवातीचे 2 महिने तर आम्ही तसंच केलं. नंतर थोडं थोडं करून गॅसवरच म्हणजे स्टोववरच पाणी आम्ही ठेवलं. तर सुरुवातीचे 6 महिने आम्ही स्टोववरच काढलेले होते. आणि एखाद्या व्यक्तीचं स्टोववर धकून जातं, पण आम्ही 5 जण होतो, 3 मुलं आणि आम्ही 2 जण. आम्ही 5 जणांचं आम्ही स्टोवरच करायचो. आम्हाला रोजचं 1 लिटर राखेल लागायचं आणि त्यावेळेस इथं राखेल 70 रुपये लिटर भेटत होतं. आणि 70 रुपये लिटर भेटायचं आणि प्लस ह्यांना जायला यायला एक 80 रुपये तिकीट लागायचं. इतका लांब जॉब लागला होता. प्रत्येक महिन्याला पहिले 3 महिने प्रत्येक महिन्याला ह्यांनी जॉब सोडला. सुरुवातीचे 2 महिने मला जॉब लागला नाही. आणि मग त्यावेळेस तिथून आल्याच्यानंतर 1-1.5 तासामध्ये मुलाला आवरून द्यायचं. तर मुलगी मला काय म्हणायची माहिती आहे का, आई कामाला जाऊ नको, आपल्या चहाला दूध आणू नको, पण तू घरीच राहा. आपल्याला चहासोबत बिस्किट वगैरे पण खायला आणू नको. मी बिस्किट तर आणतच नव्हते, पण बटर भेटायचे तर बघा त्यावेळेस रुपयाला 1 बटर भेटायचा. तर आम्ही 2 रुपयाचे बटर वगैरे असं काहीतरी घेऊन यायचो. तर 2-2 रुपयाचे म्हणजे मुलांना एक देता येईल असं 1 बटर वगैरे घेऊन यायचो. त्यावेळेस क्वांटिटी पण त्याची मोठी राहायची, आता छोटी छोटी येते. तर तसं द्यायचो. आणि मुलगी म्हणायची चहाला दूध आणू नको, आपण काळा चहा पिऊ, पण तू कामाला जाऊ नको असं म्हणायची. आणि मोठा मुलगा आता नवीन रूममध्ये संध्याकाळी ह्यांनी, मी जरी आले ना 6 वाजता मी कामाला जायची आणि ह्यांनी संध्याकाळी 10 वाजता यायची. मग तोपर्यंत 2-3 तास मुलं एकटेच राहायचे. आणि एक शेजारची मुलगी होती, ती थोडंसं लक्ष ठेवायची. पण मुलगा माझा 5वीला होता आणि मुलगी, लहान मुलगा 3रीला होता आणि मुलगी 3च वर्षाची होती. त्यामुळे मोठ्या मुलावर थोडीशी जबाबदारी टाकल्या जायची की तू ह्यांना व्यवस्थित सांभाळ, बाहेर जाऊन देऊ नको, गॅसकडे जाऊन देऊ नको, जेवायला दे आणि तू पण जेव. आणि प्लस मी कामाला जात असताना मुलगी माझी, मी कंपनीत पोहोचेपर्यंत म्हणजे माझी बस कंपनी जाईपर्यंत रडायची कधी कधी. तर कधी कधी कंपनी जाईपर्यंत रडायची. तर असं वाटायचं कधी कधी आता ती रडतच राहतच नाही तर घरी जावं की काय. पण मग पुन्हा 1-अर्ध्या तासाने म्हणजे पोहोचल्याच्या नंतर पुन्हा 15-20 मिनिटांनी कॉल करायचा, राहील का. तर नंतर त्यावेळेस कुठं राहील म्हणलं तर थोडासा जीव शांत व्हायचा. तर अशा वेळेस म्हणजे सुरुवातीचे असे दिवस होते. आणि मुलाला पाणी प्यायला बॉटल लागायची शाळेमध्ये. तर मी राखेल म्हणजे आम्हाला बाटलीत वगैरे द्यायचे, तर 1 राखेलची बाटली धुतली आणि ती मुलाला मी पाण्यासाठी दिली होती. पण नवीन बॉटल मी त्याला घेऊन दिली नव्हती. सुरुवातीला नवीन बॉटल जी आहे ना ती मी त्याला घेऊन दिली नव्हती. का तर त्यावेळेस म्हणजे बॉटलसुद्धा घ्यायची परिस्थिती माझी नव्हती म्हणायचं. आणि रिक्षानं जावं लागायचं. कुठे त्याला मी 5 किलोमीटर अंतरावर नेऊन सोडायची. 5 किलोमीटर नसेल, 3-3.5 किलोमीटर तरी असेल. म्हणजे जायला जवळपास 20-25 मिनटं तरी सहज लागायचे. 1-2-3 किलोमीटर असेल. तर तिथं रिक्षाला भाडं 500 रुपये महिना मागायचे. आणि मुलगा तर काही पायी जाऊ शकत नव्हता. म्हणून मग सगळं आवरायची आणि पहिलं त्याला नेऊन सोडायचं शाळेमध्ये. तर त्यावेळेस मी रिक्षाला 5 रुपये घेतात म्हणून त्यालासुद्धा मी पायी सोडायची. कधी त्याला शाळेमध्ये पुन्हा शाळा सुटल्यावर 4 वाजता आणायला जायचं, त्याला घेऊन यायचं आणि नंतर स्वयंपाक करायचा. आणि तिथून येऊन पुन्हा 10:30ला इथं मुलांना सोडायचं
आणि 12 वाजेपर्यंत सगळं घरचं काम आवरायचं आणि 12 ते 4 त्या टायमामध्ये जेवण घरचे कामं वगैरे सगळं म्हणजे आवरून 2-4 तास झोप घ्यायची आणि 4 वाजता उठायचं पटकन आणि काम आवरून आपलं पुन्हा संध्याकाळच्या ड्युटीला तयार व्हायचं. तर 12 ते 4 मुलगी शाळेत जायची, म्हणजे अंगणवाडीत जायची आणि मुलगा पण शाळेत जायचा. मग सगळ्यांची शाळा तोपर्यंत संपायचे. 4 वाजता उठलं की पहिलं त्या मुलांना घेऊन यायचं. ही मुलगी तर आलेली असायची, 2:30 वाजताच यायची तिची अंगणवाडी, 2:30 वाजता सुटायची. तर अशामध्ये कसे तरी ते दिवस आम्ही काढले आणि तेवढ्या पडत्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये, पहिल्या 6 महिन्यामध्ये 3 महिने तर त्यांनी जॉब प्रत्येक महिन्याला चेंज केला. तसेच 2 महिने मला पण नाही लागला आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये आम्ही 80,000 रुपये फेडले बघा. म्हणजे देणं फेडले म्हणजे 50-60 देणं दिलं, 8,000चा गॅस घेतला, त्याचबरोबर 15,000ची टी व्ही घेतली. त्यावेळेस LED टी व्ही जी आहे ना, त्या टी व्हीला खूप महत्त्व होतं आणि म्हणजे त्या टी व्हीच्या निमित्ताने मुलं घरी बसतील, शेजारच्या घरी जायची नाही, तर ह्या हिशोबानं ती टी व्ही मी घेतलेली होती. आणि सकाळ संध्याकाळ सगळ्यांनाच म्हणजे मुलं बाहेर जाणार नाहीत वगैरे त्या हिशोबानं घेतलेली होती. तर असं मी म्हणजे सुरुवातीचं हे केलेलं आहे. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांना 6-6.5 यायचं. नंतर मग 6 महिन्याच्या नंतर त्यांनासुद्धा एक 8-9 हजाराने जॉब लागला आणि माझा तर 9,000 होताच होता. तर त्या टायमामध्ये मी 10,000 देणं द्यायची. सुरुवातीला पहिलं पेमेंट आलं की देणं देऊन टाकायचं, दुसरं आपलं घर भाडं द्यायचं, तिसरं म्हणजे जे आहे ते लाईट बिल वगैरे आम्हाला नव्हतं तिथं, आणि तिसरं किराणा वगैरे आणायचा, आणि चौथं जेवढं राहील तेवढा आपला घर खर्च करायचा. आणि आमच्या सासूबाई वगैरे गावाकडे होत्या, त्यामुळे आम्हाला काय करायचं, ह्याला गावाकडे जावं लागायचं. 1 महिना 1.5 महिना झाला की 1-2 महिने झाले की आम्हाला काय करायचं, गावाकडे जावं लागायचं. का तर त्यांची पण तब्येत नेहमी बिघडायची, म्हणजे त्यांना दमा होता. आणि काही सणवार वगैरे आलं की आता पहिल्याच वेळेस ज्यावेळेस आपण गाव सोडतो ना, त्यावेळेस कुणाला वाटतं की मुलांनी आपल्यासोबत म्हणजे सणवार करायला येऊ नये. आणि असं ठरवलं होतं आम्ही. आणि 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न पण जाणार होतो. पण मग गावाकडची थोडीशी परिस्थिती हे झाली होती, पाऊस वगैरे त्यावर्षी थोडासा कमी पडला होता. आणि सगळ्यांनी ठरवलं की काय, प्रत्येकजण म्हणजे साल वगैरे धरण्यासाठी, म्हणजे जे आपण म्हणतो ना शेतामध्ये 1 वर्षभर काम करायचं, एका सालाची जी पण मेहनत असेल ती आपल्याला देणार. आणि तसं मग सगळेजण करायला लागले होते. आणि जर घरात 2 व्यक्ती असेल तर एका व्यक्तीने तसं करायचं आणि एका व्यक्तीने घरची शेती बघायची, असं करत होते. तर मग आमच्या घरचे सासूबाई वगैरे म्हटल्या, नको येऊ तू पण एवढं वर्ष तिकडेच राहा. तर मग असं केलं होतं. तर त्यातमध्येच 1-2 महिन्यामध्ये आमच्या म्हणजे गावाकडं पण 2-4 हजार रुपये आम्ही द्यायचो त्यावेळेस. तर असे करून एक म्हणजे आम्ही आलो होतो जूनमध्ये, आणि पाडवा जो मार्चमध्ये पाडवा येतो तोपर्यंत आम्ही 70-80 हजार रुपये तसं देणं फेडणं केलं होतं. आणि त्याचबरोबर सासूबाईंनासुद्धा 2-4 हजार रुपये आम्ही गावी द्यायचो. तर अशा पद्धतीने पहिले 6 महिने आम्ही कसरतीचे काढले होते. आणि नंतर थोडं करून मग आम्ही एक जसं की घरी एखादी वस्तू नाही आहे, जसं की झाडूपासून आम्ही काहीच आणलेलं नव्हतं सोबत. तर 2 महिने घरामध्ये झाडूसुद्धा वापरला नाही आहे. तुम्ही म्हणता 2 महिने घरामध्ये झाडू वापरला नाही म्हणजे घरच झाडलेलं नाही आहे का? पण जसं की आता फरशी आहे ना, तिकडे पहिल्या फरशासुद्धा खूप वेगळ्या होत्या. जसे की जुन्या शाळेमध्ये फरशी राहायची ना, त्या पद्धतीची फरशी होती. तर मग ते कपड्यानंच कचरा जो आहे तो पूर्ण हे करून घ्यायचा, झाडून घ्यायचा आणि नंतर मग पुसून घ्यायचा, असं करायचं. तर असं सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. आणि कहाणी कथा म्हणजे एक गोष्टीची भरपूर असते. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि तुम्हाला जर तुमच्याही सोबत अशी परिस्थिती आलेली आहे का, तुम्ही अशा परिस्थितीवर कसं मात केलेलं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, तो जर कुणाला जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच घाबरून वगैरे जाऊ नका, कारण वेळ ही प्रत्येकाची बदलते आणि तुमचीसुद्धा नक्कीच बदलणार. आणि आजकाल तर तशी वेळ कुणावरच नसते म्हणायला. तर आजकाल सगळे, मी तर बघते आजकाल सगळे चांगल्या परिस्थितीमध्ये जगत आहेत. आणि स्वामीचरणी हीच प्रार्थना की सगळ्यांना सगळं मिळू दे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि ह्या नवीन वर्षामध्ये सगळ्यांची भरभराट होऊ दे. तर जो थोडा जरी आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.